जागेमध्ये ते बसलेले आहेत, त्या वन खात्यानं त्यांचं घर पाळलं, त्यांना तिथून हाकलून लावलं. मग ते अतिक्रमण करता का तुम्ही वन खात्याच्या ह्याच्यावर? ते कसे करू देतील? तुम्ही तुमच्या दबावाखाली बसवण्याचा प्रयत्न काही दिवस केला, पण आता त्याच्यावर उठाव झालेला आहे ना. जेव्हा उठाव होतो तेव्हा असं प्रकरण होत नाही ना, त्यावेळेस थांबत नाही कुणी. शेवटचा प्रश्न, आता पुढली भूमिका काय असणार आहे? नाही, पुढली भूमिका आता लोकांनी उपोषणाला बसलेले आहेत. त्याने आता आज ठरवलं आहे की आमरण, जर समजा CM साहेबांनी आम्हाला बोलवलं नाही तर या ठिकाणी लोक आमरण उपोषणाला बसणार. आमरण उपोषणाला बसले तर इथून 5-5:30 वाजता जे उठवतात, इथले 50-100 लोक नाही 1000 लोक जे असतील ते इथून जाणार नाहीत. त्या ठिकाणी ते इथंच बसतील. कारण आमरण उपोषणाला बसले म्हणजे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आमरण उपोषणाला बसणार इथं. ही भूमिका आहे त्यांची. धन्यवाद. हे होते ओबीसीचे नेते प्राध्यापक TP मुंडे सर आणि